नमस्कार मित्रांनो, यावर्षी आरटी 2024 चा अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, यावर्षी आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत, ते बदल देखील आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। मित्रांनो, आरटी 2024 साठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ते आता आपण बघणार आहोत। सर्वात प्रथम महत्त्वाची जी सूचना आहे ती समजून घ्या। आरटी 25% ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्रे ही ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत, त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे। यामध्ये मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे, ही सर्व कागदपत्रे तुम्हाला प्रवेश अर्ज प्रक्रिया संपण्यापूर्वीच काढून ठेवायची आहे। यावर्षी 16 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज प्रक्रिया राबवली जाणार आहे। या ठिकाणी बघा, जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती आहे बालकाचं आधार कार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा। ही जी कागदपत्रे आहेत ती आवश्यक कागदपत्रे आहेत, हे ध्यानात घ्या। आता बघा, जर तुमच्याकडे आधार कार्ड काढलेलं नसेल तर 90 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला प्रवेश मिळाल्यानंतर 90 दिवसाच्या आत आधार कार्ड जमा करायचं आहे। जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये ग्रामपंचायतचा दाखला असेल, मनपाचा असेल, नगरपालिकेचा असेल आणि जर तुमच्याकडे इथं कुठंच नोंद केलेली नसेल तर अंगणवाडीमध्ये जो दाखला मिळतो तो देऊ शकता। रहिवासीच्या पुराव्यामध्ये तुम्ही राशन कार्ड असेल, रहिवासीच्या पुराव्यामध्ये रेशनिंग कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, वीज बिल असेल, ही कागदपत्रे तुम्ही देऊ शकता। शिवाय बघा, जर तुम्ही जनरल कॅटेगरीमधून ओपनमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल। 1 लाख रुपयाच्या आतमधलं उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला काढून ठेवावं लागेल। आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून अर्ज भरत असाल तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, जर या प्रवर्गातून तुम्ही अर्ज भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी काय लागेल, जात प्रमाणपत्र लागेल। आणि जर तुम्ही कास्टमधून अर्ज भरत असाल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची गरज नाही। दिव्यांगमधून अर्ज भरत असाल तरी देखील तुम्हाला उत्पन्न दाखल्याची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला तो दिव्यांगाचा, अपंगाचा दाखला लागेल। HIV बाधित असेल तर तुम्हाला ते कागदपत्र त्या ठिकाणी द्यावे लागतील। त्यानंतर जर कोविड बाधित असाल, कोविडमध्ये तुमच्या पालकाचा कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याचा देखील दाखला किंवा त्याचा अहवाल तुम्हाला जमा करावा लागेल। तुम्हाला या ठिकाणी उत्पन्न दाखल्याची गरज नाही। मग त्यानंतर अनाथ बालकांच्या बाबतीत असेल आणि आर्थिकदृष्ट्या, हे आपण पूर्वीच बघितलं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे जर तुम्ही जनरल कॅटेगरी ओपनमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल। मित्रांनो, आरटी 2024 चा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याची माहिती सांगणारा व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय। हा स्क्रीनवरील व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की आरटी 2024 चा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय काय अडचणी निर्माण होऊ शकतात हे तुम्हाला कळेल। आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला